खोपोली के केएमसी कॉलेज में एनसीसी डे उत्साह के साथ मनाया गया। राष्ट्रीय कैंपों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले कैडेट्स का सम्मान, स्वर्ण पदक विजेताओं का गौरव। खोपोली/खलील सुरवे एनसीसी डे के अवसर पर खोपोली स्थित केएमसी कॉलेज में 5 महाराष्ट्र गर्ल्स बीएनएनसीसी मुंबई ग्रुप ए की ओर से गुरुवार 5 मार्च 2026 को विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। सुबह 10:30 से 12:30 बजे तक महाविद्यालय परिसर में आयोजित इस कार्यक्रम में एनसीसी कैडेट्स की अनुशासित परेड, विविध उपक्रम तथा पुरस्कार वितरण समारोह उत्साहपूर्वक संपन्न हुआ। यह कार्यक्रम प्राचार्य सूर्यवंशी सर के मार्गदर्शन में तथा एएनओ डॉक्टर कैप्टन शीतल गायकवाड़ के नेतृत्व में आयोजित किया गया। कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों के हाथों ध्वजारोहण के साथ हुई। इसके बाद एनसीसी कैडेट्स द्वारा तैयार की गई विभिन्न कलाकृतियों का प्रदर्शन देखा गया तथा प्रमुख अतिथियों का स्वागत किया गया। इस अवसर पर केटीएसपी मंडल के अध्यक्ष दिलीप पोरवाल, भास्कर लांडगे सर, कर्जत के प्रांताधिकारी प्रकाश संकपाल, खोपोली नगर परिषद के मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटिल, एपीआई नितिन मोहिते, पीएसआई पूजा चौहान, खालापुर नगर पंचायत की पूर्व नगराध्यक्ष शिवानीताई जंगम, प्रिया मैडम, उल्हासराव देशमुख, फॉरेस्ट ऑफिसर दलवी सर तथा नागर गोजे सर सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। इसके अलावा महाविद्यालय के प्राध्यापक, कर्मचारी तथा विभिन्न समाचार पत्रों के पत्रकार भी उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान एनसीसी कैडेट्स द्वारा प्रस्तुत अनुशासित परेड ने उपस्थित लोगों का विशेष ध्यान आकर्षित किया। इसके बाद मान्यवरों ने विद्यार्थियों को राष्ट्र प्रेम, अनुशासन, नेतृत्व गुण और देश सेवा के महत्व के बारे में मार्गदर्शन दिया। इसके पश्चात पुरस्कार वितरण समारोह में विभिन्न राष्ट्रीय कैंपों में भाग लेकर उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले कैडेट्स का मान्यवरों के हाथों सम्मान किया गया। सार्जेंट कृष्णाई महाडिक ने तमिलनाडु में आयोजित ईबीएसबी कैंप में भाग लेते हुए फायरिंग प्रतियोगिता में स्वर्ण पदक तथा नृत्य प्रतियोगिता में भी स्वर्ण पदक प्राप्त किया। एलसीपीएल संजना जोशी ने नागपुर में आयोजित ईबीएसबी 2 कैंप में महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करते हुए ड्रिल प्रतियोगिता में स्वर्ण पदक हासिल किया। एलसीपीएल आर्या धुमाल ने नागपुर में आयोजित एएलसी कैंप में उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए स्वर्ण पदक जीता। इस कैंप में उन्हें आर्टिलरी और रक्षा क्षेत्र से संबंधित तकनीकी प्रशिक्षण भी प्राप्त हुआ। एलसीपीएल मयूरी जाधव, कैडेट अस्मिता रिंगे और कैडेट श्रेया गुरव ने असम में आयोजित YAMS कैंप में भाग लेकर पैराशूट राइड का अनुभव प्राप्त किया और विभिन्न प्रतियोगिताओं में 2 स्वर्ण पदक तथा 1 रजत पदक हासिल किया। इसके अलावा अन्य कई कैडेट्स ने भी विभिन्न एनसीसी प्रतियोगिताओं में उल्लेखनीय प्रदर्शन किया, जिनका भी मान्यवरों के हाथों सम्मान किया गया। मान्यवरों ने विद्यार्थियों की सराहना करते हुए कहा कि एनसीसी के माध्यम से विद्यार्थियों में अनुशासन, नेतृत्व क्षमता और आदर्श नागरिकता की भावना विकसित होती है। विद्यार्थियों के व्यक्तित्व विकास और उनकी प्रतिभाओं को मंच देने के लिए ऐसे कार्यक्रमों का आयोजन अत्यंत आवश्यक है। कार्यक्रम के अंत में सभी कैडेट्स ने राष्ट्रीय एकता, अनुशासन और देश सेवा जैसे एनसीसी के मूल्यों का पालन करने का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम देशभक्ति के वातावरण में और उत्साह के साथ संपन्न हुआ। एनसीसी नेशनल कैडेट कॉर्प्स एक युवा संगठन है जिसकी स्थापना स्वतंत्रता के बाद वर्ष 1948 में हुई थी। स्कूल और कॉलेज के विद्यार्थी स्वेच्छा से इस संगठन से जुड़ सकते हैं। एनसीसी विद्यार्थियों में अनुशासन, नेतृत्व क्षमता, साहसिक भावना, देशभक्ति और सामाजिक जिम्मेदारी विकसित करने का कार्य करती है। साथ ही युवाओं को सशस्त्र बलों में शामिल होने के लिए प्रेरित करना और जिम्मेदार नागरिक तैयार करना इसका मुख्य उद्देश्य है। इस कार्यक्रम के माध्यम से विद्यार्थियों में देशभक्ति की भावना और अधिक मजबूत हुई तथा भविष्य में देश सेवा के लिए प्रेरणा मिलने की बात उपस्थित लोगों ने व्यक्त की। जय हिंद।
आज NCC डे खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो, शेवटच्या वीकमध्ये प्रत्येक कॉलेजने करायला पाहिजे. पण परीक्षेचा काळ असतो किंवा मुली कॅम्पला जातात, तर त्यामुळे तो कार्यक्रम तेवढा असतो. मग 26 जानेवारीनंतर खरं तर हा कार्यक्रम असतो. पण 26 जानेवारीनंतर परीक्षा आल्या, परीक्षामुळं हा कार्यक्रम, परत पंचायत समितीचे इलेक्शन आले, नगरपालिकेचे, या इलेक्शनमुळे हा कार्यक्रम पुढे गेला. कारण की आम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनाच बोलवतो, कारण की ज्या मुली स्टेट नॅशनलला जातात, NCC म्हणजे राष्ट्रीय कॅडेट कोर्स. हा राष्ट्रीय कॅडेट कोर्स, जी मुलगी 3 वर्ष हा कोर्स करते, 3 वर्षामध्ये स्टेट नॅशनल कॅम्प असतात, त्या नॅशनल कॅम्पमध्ये जी मुलगी राज्यस्तरीयवर आणि राष्ट्रीय स्तरावरती फायरिंगमध्ये गोल्ड मेडल आणते, ती पहिल्यांदा रायगडची पहिली कन्या असेल. तर ही कृष्णाई महाडिक, हिने नृत्य आणि फायरिंगमध्ये गोल्ड मेडल आणलेला आहे. आणि ही आर्या धुमाळ, ही सेकंड इयरला असून आत्तापर्यंत 4-4, 5-5 हजार विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू असतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त 8 कॅडेट निवडले जातात. त्यात आपल्या KMC कॉलेजमध्ये ही कृष्णाई महाडिक युनिटमधून गेलेली आहे. आणि ही आर्या धुमाळ, ही बॉम्ब बनवण्याचं कसं नाशिकला ट्रेनिंग घेऊन ती दिल्लीला गेलेली आहे. त्या दोघींनी पण, हिने 1 गोल्ड आणि 2 गोल्ड असे 3 गोल्ड. आणि अजून त्या 3 मुली आहेत, त्या पॅराशूट राईडमध्ये 3 गोल्ड आहेत. आणि जिने EBC कॅम्प केला नागपूरमध्ये, तिने मॅप रिडिंगमध्ये सिल्वर मेडल आहे. अशा या मुली आहेत. या 7 मुलींनी स्टेट आणि नॅशनलला जाऊन आपल्या KMC कॉलेजचं व NCC रीडचं नाव खोपोलीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुमचे आणि आमच्या कॉलेजचे आणि KSP मंडळाचे मी आभारी आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणायचं तर शीतल मॅडम आहेत. त्यांचं खूप जास्त योगदान आहे या सर्व मुलींना घडवण्यामध्ये आणि एक सशक्त युवा शक्ती, युवा पिढी बनवण्यामध्ये त्यांचं खूप जास्त मोलाचं योगदान आहे. आज एका बाजूला आपण ज्या पद्धतीनं पाहतोय, आम्ही दैनंदिन स्तरावर जेव्हा काम करतोय पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा कुठंतरी तुमच्याच वयातील मुलं मुली आहेत ती कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला जाताना खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि अशा या समाजामध्ये आपण देशप्रेमापोटी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी जो हा NCCचा मार्ग निवडलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून मी अभिनंदन करते. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेतलाय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. सर्वांचा फार वेळ घेणार नाही. तुम्हाला सर्वांना, ज्यांना कुणाला आज बक्षिसं मिळाले, ज्यांनी कुणी सहभाग नोंदवलाय, त्यांच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉलेजमधला एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी NCC डेच्या निमित्ताने आमचे NCC कॅडेट यांच्यामध्ये अधिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेलं कष्ट, त्याची त्यांना पावती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील पदाधिकारी, शिक्षक वर्ग, स्टाफ, आमचे पत्रकार मित्र आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते आमचे सर्व NCC आजी माजी कॅडेट्स. खरं तर कुठलीही शिक्षण पद्धती जर बघितली तर त्याच्यामध्ये मूळ उद्देश हा असतो, एक परिपूर्ण नागरिक बनवणे, त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कणखर व्यक्ती बनवणे की ज्याच्यामध्ये राष्ट्रभावना जागृत होईल. आणि केवळ तो व्यक्तीच नव्हे तर त्या व्यक्तीबरोबर सर्वांचं, आमची जी शाळा असेल, आमचं गाव असेल, आमचं शहर असेल, आमचं राज्य असेल आणि देशाची मान उंचावेल असा नागरिक बनवणं हे कुठल्याही शिक्षण पद्धतीचं मूळ उद्दिष्ट असतं. मला वाटतं NCC हे असा उपक्रम आहे की याच्यासारखा बेस्ट ऑप्शन चांगला नागरिक घडण्यासाठी नाही आहे. त्यामुळे प्रथमतः मी आमच्या सर्व या KMC जे काही हे आहे संस्था आणि त्यांचे पदाधिकारी, आमचं हे कॉलेज, त्यांचे शिक्षक वर्ग मेहनत घेत आहेत. कॅप्टन गायकवाड मॅडम हे सर्व मेहनत घेत आहेत आणि आपण सर्व त्यांना साथ देत आहे. यांचं मी मनापासून अभिनंदन पण करतो आणि त्यांचे आभार पण मानतो, याचसाठी की असा उपक्रम जरी म्हणायला सोपा असतो पण तो राबवणं किती अवघड आहे ते जे राबवतात त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे असा उपक्रम आपण राबवत आहे आणि आमच्या विद्यार्थिनींना अधिक संधी देत आहे, त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. असेच उपक्रम यापुढे पण तुम्ही राबवाल अशी मला खात्री आहे. किंबहुना विद्यार्थ्यांमधील जे गुण आहेत ते गुणांना अधिक वाव मिळेल. त्या गुणाला वाव मिळाल्यामुळे आपोआपच त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होईल आणि त्यांना आणि समाजाला, त्यांच्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी आमच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले आमचे सर्व NCC कॅडेट
नुसतं पार्टिसिपेटच नाही केलं तर त्यांनी त्यांचे गुण वेगवेगळ्या माध्यमातून दाखवलेले आहेत. त्यामुळे त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना. कारण का तर की केवळ जेव्हा आपण NCC मध्ये पार्टिसिपेट होतो आणि त्यातून काही विद्यार्थिनी हे आमच्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट होतात, आरडी परेडसाठी सिलेक्ट होतात, आरडी कॅम्पसाठी सिलेक्ट होतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. बाकीच्या लोकांना माहिती नाही आहे. पण ज्यांनी NCC म्हणून NCC मध्ये सहभाग घेतलेला आहे, जे कॉलेज किंवा जे काही शाळा ते राबवत आहे त्यांना फक्त त्याचं महत्त्व माहिती आहे, बाकी लोकांना तेवढं महत्त्व माहिती नाही. कारण NCC मधून राष्ट्रीय स्तरावर सिलेक्शन होणं म्हणजे कुठल्या एखादी राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यापेक्षा कमी नाही. कारण ते खूप कठीण काम आहे. मी पण माझ्या शालेय जीवनामध्ये NCC मध्ये सहभाग घेतलेला आहे, तेव्हा मला माहिती आहे याच्या किती महत्त्व आहे. त्यामुळेच अशा प्रकारचं हे कार्यक्रम आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवणे ही खूप मोठी गोष्ट असल्या कारणाने मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी ज्यांनी पार्टिसिपेट केलं, ज्यांना यातून बक्षीस मिळाली त्यांना पण धन्यवाद देतो. जे पार्टिसिपेट झाले त्यांना पण धन्यवाद देतो. यापुढे पण तुम्ही असंच काम कराल अशी अपेक्षा बाळगतो. या अशा चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलवलं आणि तुमच्या आनंदामध्ये सहभाग होण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं, विशेषतः कॅप्टन शीतल मॅडमचं मी मनापासून धन्यवाद मानतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. थँक्यू. सदस्य लांडगे साहेब, CDCचे उपाध्यक्ष माननीय श्री पोरवाल साहेब, प्रमुख पाहुणे मानला गेल्यामुळं तो कार्यक्रम आम्हाला पुढे ढकलत आज परीक्षेच्या काळामध्ये घ्यावा लागत आहे. त्याबद्दल मी ह्या इव्हेंटची दिलगिरी व्यक्त करतो. तसेच कॅम्पमध्ये जे विद्यार्थी ज्या कॅडेट्सनी आणि जो उपक्रम शीतल इथे चालू करेल माझ्यातर्फे बेस्ट ऑफ लक. थँक्यू. काय असते काय नाही त्याप्रमाणे तिचं पहिल्यापासून सगळ्यांना ट्रेनिंग असतं. या कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात 4 चांद कोण लावत असेल तर ती शीतल आहे. आज मुलांनी त्यांच्या याच्यात सांगितलं की त्यांना एक कॉम्प्युटर आणि एक टेंटची गरज आहे. आपण या वर्षात नक्कीच या दोन्ही गोष्टी पूर्ण करू. मी म्हणून तेवढं चांगला उभा राहतो. आता सगळे विद्यार्थी कंटाळले असतील मी माझे 2 शब्द इथंच थांबवणार. धन्यवाद. PSI पूजा चव्हाण मॅडम साहेब, आता ज्यांचा बड्डे झाला ते PSI आणि ह्या संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष संतोषजंग माझं उपस्थित नाही आहेत, पण उपाध्यक्ष दिलीपजी पोरवाल, संचालक भास्करजी लांडे, माझी मैत्रीण प्रिया आणि उपस्थित सगळेच. आणि आजच्या कार्यक्रम ज्याच्यामुळे इथे आम्ही सगळेजण आहोत अशा डॉक्टर कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड, तुम्हा सगळ्यांना NCC डेच्या शुभेच्छा देते. जरी तो नोव्हेंबरमध्ये होऊन गेला असला तरी सरांनी आता सांगितलं, सूर्यवंशी सरांनी, की काही कारणामुळे तो डिले झाला आणि आज तो कार्यक्रम आहे. आणि शीतल, तुझ्या नावापुढे डॉक्टर कॅप्टन असं सगळं जरी असलं तरी शीतल आणि मी बऱ्याच वर्षापासून परिचयाच्या आहेत, त्याच्यामुळे मी तिचा एकेरी उल्लेख करते इथे. आणि शीतल आज उल्हासराव देशमुख इथे उपस्थित आहेत. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की ह्या NCCची जी सुरुवात आहे ती मी जेव्हा स्टुडंट होते आणि ते ह्या संस्थेचे अध्यक्ष होते उल्हासराव देशमुख, तेव्हा त्यांनी NCC चालू केली होती. मला खूप आनंद होतो की ते आज इथे उपस्थित आहेत. आणि मगाशी त्यांनी मला एक खंत व्यक्त केली की आज माझी आठवण आली. तर देशमुख काका, असं नाही आहे, आठवणी कधी पुसल्या जात नसतात. ज्यांनी जे काम केलेलं असतं त्याचं श्रेय जरी कोणी बोललं नाही तरी ते असं या स्वरूपात दिसत असतं. आज जे कॅडेट्स इथे आहेत आणि त्यांच्या ज्या अचिव्हमेंट आहेत ते बघितल्यावर ते क्रेडिट नक्कीच तुमच्या नावावर नोंद केलेलं आहे. सगळ्या या कॅडेट्सला खूप शुभेच्छा. ज्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या रांगोळ्या इथे काढल्या, त्यांनी जी पोस्टर्स तयार केली किंवा बेस्टमधनं बेस्ट प्रकल्प ज्यांनी इथे दाखवले, तर ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, कॅडेट्सचं खूप सारं कौतुक. ज्यांचे नंबर आले त्यांचं विशेष कौतुक. आणि शीतल बद्दल थोडंसं बोलीन की गेले 15 वर्ष शीतल हा NCCचा हा सगळा जो विभाग आहे तो ती सांभाळत आहे. मला वाटतं स्वीकारते. तर शीतल तुझं खूप कौतुक, कारण तिच्या कार्यकाळात ज्या मुलींना तिने 15 वर्षात ट्रेन केलेलं आहे, तर शीतल जी जॉईन झाली ती केअर ट्रेनिंग ऑफिसर म्हणून जॉईन झाली CTO म्हणून. आणि तिच्या कार्यकाळात ज्या मुली तिने 15 वर्षात घडवल्या
जणी भारतीय हवाई दलात गेलेल्या आहेत, बऱ्याच जणी PT टीचर्स झालेल्या आहेत, काही आरएफमध्ये गेलेल्या आहेत. अशा बऱ्याच जणींनी चांगल्या अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत. आता पूजा चव्हाण मॅडमने सांगितलं की तरुणाई बिघडत असताना ह्या मुली जे करतायत, तर मला असं वाटतं की शीतल, हा सगळा जो पसारा आहे तो त्याचा व्याप तू वाढवायला पाहिजेस. कारण ज्या इथे मला लिमिटेड मुली दिसत आहेत, तर त्यांच्या अंगावर जो वरती आहे, ज्याचं आम्हाला कायम औत्सुक्य राहिलेलं आहे किंवा अट्रॅक्शन राहिलेलं आहे, तर ह्या मुलींना फक्त त्यांना इथे कॉलेजमध्येच किंवा तुझ्या NCCच्या कॅम्पमध्येच त्यांना ते सगळं न दाखवता रिअल फील्डमध्ये जाऊन बाकीच्या लोकांना दाखवणं की तुम्ही तुमचं चारित्र्य कसं घडवायचंय, तुम्ही स्वतःला शिस्त कशी लावायचंय, तर ह्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर पण थोडा फोकस कर. आणि शीतल, तुझ्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक, आणि तू ज्या समर्पणाने इथे काम करतेस त्याच्याबद्दल तुझं विशेष कौतुक. आत्ताच तू मगाशी म्हणालीस की शिल्पा मोदींचा उल्लेख झाला की त्यांनी किंवा खोत साहेबांचा उल्लेख झाला की त्यांनी तुला रायफल्स दिल्यात, आणि तू मगाशी त्या दाखवण्याच्या निमित्ताने सगळ्यांना घेऊन गेलीस आणि तू सगळ्यांना सांगितलंस की मला हा टेंट पाहिजे. तर मला असं वाटतं नक्कीच इथे उपस्थित असलेल्यांपैकी तुला कोणतरी टेंट देणारा पण भेटेल. आणि तू जे काम करतेस ते असं चांगलं काम कर. जिथे जिथे आपल्याला गरज असते, जिथे जिथे आपल्याला गरज वाटते, तिथे आपण मोठ्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. ते जर घेतलं तर आपण आपल्याला आणखीन फाईन करू शकतो असं मला वाटतं. तुझं खूप खूप कौतुक, कारण तुझ्या मुली बघितल्या आम्ही की ज्या रिपब्लिकन डेच्या परेडसाठी पण गेले 4 वर्ष मला वाटतं ते सिलेक्ट होत आहेत. याची परेडचं सिलेक्शन खूप अवघड असतं आणि खूप 40-42 हजारच्या विद्यार्थ्यांमधनं त्याच्यात सिलेक्शन केलं जातं आणि त्याच्यात आपल्या 30-40 मुली सिलेक्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुझ्या ह्या सगळ्याच अचिव्हमेंटचं खूप सारं कौतुक. तुमच्या कॅडेटचं सगळ्यांचं कौतुक, ज्या माजी आहेत तिथे तिथे बसलेल्या, ज्यांचं पण आता सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे. तर मी तुम्हाला हेच सांगेन की NCC हे फक्त मार्क मिळवणं किंवा ग्रेड मिळवणं ह्याच्यापुरतं सीमित न ठेवता, जशा आज चव्हाण मॅडम इथे बसलेले आहेत युनिफॉर्म घालून, तर मला वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी हे स्वप्न बाळगायला पाहिजे. आमचं पण मॅडम ॲक्च्युली स्वप्न होतं की असं कुठली तरी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वगैरे यायला पाहिजे, पण माहिती नाही कसं बाय फ्लू राजकारणात यायला लागलं. पण ठीक आहे, राजकारण समाजकारण दोन्ही हातात धरून चालत आहेत, त्याच्यामुळे ठीक आहे. पण तुम्ही पण ह्या सगळे मोठी स्वप्न बघा, त्या स्वप्नांना